नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जतमध्ये कॉन्स्टेबल पोलीस पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात. चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी 1,60,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी जत पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल विक्रम विठ्ठल घोदे वय 40 आणि सिद्धनाथ तालुका जत यांनी पोलीस पाटील काशीराम कृष्णा माने वय 36 यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही अटक केली आहे. या प्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक योगेश रमेश चव्हाण यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 मधील कलम 7 व 12 अन्वये ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या नातेवाईकांवर चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम घोदे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 2 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती 1,60,000 रुपयांची रक्कम निश्चित झाली. ही लाचेची रक्कम सिद्धनाथ गावचे पोलीस पाटील काशीराम माने यांच्याकडे देण्यास सांगण्यात आलं होतं. तसेच माने यांनी लाच देण्यासाठी प्रोत्साहन देत तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल घोदे याला जत येथील पोलीस वसाहतीमधील शासकीय निवासस्थानातून सोमवारी रात्री ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर या प्रकरणात मध्यस्थ्याची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटील काशीराम माने यालाही सिद्धनाथ तालुका जत येथील राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक यास्मिन इनामदार अधिक तपास करत आहेत.